जो अमृता ते ठेवी, तो जैसा कांजीन सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृतालाही नाव ठेवितो, तो जसा कांजी पित नाही, तसा ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला आहे तो वृद्धीचा भोग घेत नाही. मला आठवतं, मी सूर्यपस्तान सिद्धीविषयी बोलत होतो. संक्रांतीला ही नाथ संप्रदायातली फार मोठी सिद्धी मिळते. ह्या वर्षी 24 साधकांना देण्यात आली. पुण्यापासून, मुंबईपासून, औरंगाबाद आणि परभणी. ही सूर्यपस्तान सिद्धी कमीत कमी 3 तास रोज 12 वर्ष जर याची साधना केली उभा राहून, तर सांगितलं ना की पाण्याच्या ग्लासावर ते हात ठेवला तर पाणी उकळू लागतं. असा हात केला तर कार उलथून पडू शकते. राख जरी दिलं तरी त्याचा अंगारा होतो, पाण्याचं तीर्थ बनतं आणि अन्नाचा प्रसाद होतो. सहज जरी असा हाताने काही उचलून दिलं त्याचा फायदा होतो. उलट त्या दिवशी सांगितलं, थायरॉइड ग्लँड्सला समजा, खरं म्हणजे सांगून नाही, हात जर लावला, पण एक रिस्क आहे त्याच्यामध्ये की ज्याप्रमाणे सूर्योपस्तान ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला असेल त्या सिद्धीचा, त्या साधकांना जर कोणाला असा हात लावला त्याचं टेम्परेचर आपल्या अंगावर येतं. अनुभव आहे अनेकांना. त्याचा रोग आपल्या अंगावर येतो. तो रोग काढून टाकता आला पाहिजे, तेवढी तपश्चर्या पाहिजे, तेवढा योगाग्नी पाहिजे, नाही तर आपल्यालाच जावं लागतं. तो उठेल ना आपण जाऊ. गड आला पण सिंह गेला. रिस्की आयटम आहे. आमची राधिका परवा फार आजारी होती. माझ्या शेजारी झोपली. तिला कधी पायाने ती लाथ मारत होती, कधी हात लावत होती. मी लावला नाही तरीही माझ्या अंगामध्ये ताप सणसणला. हा मला पहिला अनुभव होता. आपण हात लावतो त्यावेळेस ठीक आहे, पण त्याचा पायाचा जरी स्पर्श झाला, त्याच्या अंगाचा जरी स्पर्श झाला, तरी आपलं अंग ओढून घेतं. हे लक्षात आलं की आपल्याला वाटत होतं की आपणच लावला तर होईल, दुसऱ्यांनी पण लावला त्याचा इफेक्ट आपल्या अंगावर येतो. तर हा परिणाम होतो. काढायची ताकद पाहिजे, नाही तर फार कठीण होतं. पण फार रिस्की आयटम आहे ते सिद्ध्यांची. पण जो अमृतालाही नाव ठेवतो, तो वृद्धिसिद्धींचं हे भांडार निर्माण झाल्यानंतर त्याच्या चमत्काराच्या मागे लागत नाही. तो अगदी अमृतालाही जो नाव ठेवतो, तो वृद्धिसिद्धींच्या मागे काय लागेल? त्याला स्वर्ग सुख नकोय. स्वर्गालाही जो लाथ मारतोय, आत्मसुखापेक्षा स्वर्ग सुख क्षणिक आहे. म्हणून सुखाची व्याख्या करताना मी असं सांगितलं होतं की विषयामधून देखील सुख आणि आनंद मिळत असतो. व्यक्ती, विषय आणि वस्तू तिन्हीमधून सुख आणि आनंद मिळतं. पण किती? अतिशय थोडं मिळत असतं. पोट भरत नाही. पोट जर भरलं असतं तर तुम्हाला दुसरी वस्तू, विषय आणि व्यक्ती नकोच होती. तुमचं पोट भरत नाही. टीव्ही पाहिजे होता घरात, तुम्ही टीव्ही आणला. बस एक 2-4 दिवस आनंद. 4 लोकांना दाखवलं, चांगले चांगले चित्र दिसायला लागले.
पुन्हा वाटलं याची शोकेस घ्यायला पाहिजे. एकाने सांगितलं, अहो शोकेस शिवाय तुम्ही ठेवता कसं आहे टी व्ही टेबलवर, चांगलं दिसतं का स्टँडर्ड. झालं, दुःख निर्माण झालं. आता शोकेसच्या मागे लागले. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर दुसरी इच्छा निर्माण होण्याच्या मध्येच फक्त माणूस सुखी असतो. दोन इच्छांच्या एक इच्छापूर्तीनंतर दुसरी इच्छा निर्माण होत नाही, त्याचा जो मधला पिरियड आहे तेवढाच माणूस सुखी असतो, बाकी दुःखी असतो. आणि आनंद तेवढाच मिळतोय. पण आनंद आणि सुख हा क्षणिक आहे, ज्याला आपण म्हटलंय क्षणिक आहे. पुन्हा थोडं आहे. खूप मिळायला पाहिजे होता आनंद, तेवढा आनंद मिळत नाही. की दोन इच्छांच्या मध्ये एक इच्छापूर्ती झाल्यानंतर दुसरी निर्माण होण्यापूर्वी जे मिळतं त्याला आपण सुख आणि आनंद म्हणतो. पण हे सुख आणि आनंद अतिशय क्षणिक असतं. आणि हे क्षणिक सुख आणि आनंद म्हणजे माणसं जास्तच दुःखी होतात. तुकारामांनी याचं वर्णन केलंय दुःखाचं आणि संसारामध्ये मिळणाऱ्या सुखाचं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, पर्वता एवढं दुःख असतं. आणि जवा इतकं सुख असतं, इतकं क्षणिक, इतकं क्षुल्लक, इतकं त्रोटक. आणि म्हणून संसारातल्या वस्तू, विषय आणि व्यक्ती ह्या माणसाला फार सुखी ठेवू शकल्या नाही. नाहीतर अंबानी, टाटा, बिर्ला हे सगळे सुखी झाले असते. परेशान आहेत ते, परेशान आहेत. हे सुखी झाले असते. ते तरी सुखी व्हायला पाहिजेत ना. जाऊ दे, आपण नाही तर नाही, असं नाही झालं. पण सुखाच्या कल्पना आपण समजतो ते सुखच नाही. चैतन्य सागरामधून मागच्या ओवीत आलं होतं. चैतन्य सागरामधून जे मन निघालेलं आहे ते अनेक कल्प झाली. हा जीव परब्रह्मातून बाहेर विभक्त झालेला आहे, बाहेर आलेला आहे आपला. आणि तो जोपर्यंत परब्रह्म सागरामध्ये जात नाही तोपर्यंत त्याला ते सुख आणि आनंद मिळत नाही. त्याला कसा आनंद पाहिजे? ज्या ब्रह्मसागरातून हे चैतन्याचं स्फुल्लिंग मनाचं आणि जीवाचं बाहेर आलेलं आहे, त्याला तेवढ्या महासागरामध्ये गेल्यानंतरच तो सुख मिळणार आहे. त्याला तेवढं अमर्याद पाहिजे. म्हणजे काय? परब्रह्माकडे जाणं, परमात्म स्वरूपामध्ये लीन होणं, म्हणजे महासुखाच्या महासागरामध्ये डुबकी मारणं. म्हणजे खुशी कशात आहे? आनंद अमर्याद पाहिजे. नंतर टिकवू पाहिजे. हे टिकवू राहत नाही सुख, वस्तू आणि विषयांमधलं संसारिक टिकवू राहत नाही. पुरणपोळी तुम्हाला आवडते असं गृहीत धरूया. इडली सांबार तुम्हाला आवडतं गृहीत धरूया. आलू बोंडा आवडतो गृहीत धरूया. कचोरी आवडते गृहीत धरूया. पोरं हसायलेत. दहीवडा आवडतो गृहीत धरूया. पहिल्या प्रथम सुरुवात केली त्यावेळेसचा आनंद आणि 4 दहीवडे खाल्ल्यानंतर 5वा जर कोणी बळजबरी वाढला त्यानंतरचा आनंद, तिथेच फरक पडतो. स्टार्टिंगला जो आनंद होता तो राहत नाही. आणि मग अनेक बाया ज्यावेळेस आग्रह करतात ना त्यावेळेस फार गंमत उडते. काही माणसं माझ्यासारखी एखादा आवडत नाही तो पदार्थ आधी खाऊन टाकतात की भुकेपोटी खाल्लेलं बरं, तिला वाटतं फारच आवडलं, पुन्हा आणून टाकते. बरं आपण नाही खाल्लं तर का? आम्ही केलेलं आवडत नाही का? एवढी कठीण परिस्थिती येते. आणि त्यामुळे आनंद आहे कुठे? मायक्रोस्कोप खाली शोधावा लागेल. म्हणून परब्रह्म स्वरूपामध्ये मन आणि बुद्धीने जाऊन मिळणं
त्याच ठिकाणी अमर्याद आनंद, अविभक्त आनंद आणि अविरत आनंद, सातत्य पाहिजे. सतत. टेम्पररी मिळालं आता नको वाटतं असं नाही, जे नकोच वाटू शकत नाही. अमर्याद, अमर्याद, अखंड, अमर्याद आनंद पाहिजे, अखंड आनंद पाहिजे. महासुखाचा डोह, आनंदाचे डोही, आनंदी तरंग, माऊली म्हणतात. तर ज्याला अमृताचा नव्हे परब्रह्माच्या आनंदाचा प्रचंड महासागर मिळालेला आहे, जो त्याला अपेक्षित होता, आता क्षुल्लक विषय सुखाकडे तो पाहणार नाही. आणि वृद्धी काय देतील? वृद्धी आणि सिद्धी विषय सुख देतील, परमात्मा देऊ शकत नाहीत. हा परमात्म्याकडे जाण्याकरिता, साधना मार्गस्थ होण्याकरिता काही हर्डल्स जे समोर येतील, हर्डल्स, अडथळे, ते मात्र दूर करण्याकरिता वृद्धी सिद्धींचा उपयोग होत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चर्वण पण जमलं नाही, अरे सहज जरी तुम्ही इच्छा केली की उद्या पोट साफ झालं पाहिजे, कंप्लीट 7 हो की 8 हो की 10 हो, लॅट्रिन होऊन साफच झालं पाहिजे, ते जर नाही साफ झालं. परवा एका साधकांचा फोन आला, MDA, जी देहशुद्धीचे प्रयोग करते, स्वाती तोडकर. पुण्याहून फोन आला की 2 दिवस, एक दिवस एनिमा, एक दिवस एरंडेल घेते, एक दिवस गॅप आहे, त्या दिवशी संडास होत नाही. याच्यावरनं मला कोठा ठरव किती जड आहे. गॅप मुद्दाम दिलेला आहे आपण की नॅचरली कोठा जर लोटत नसेल तर किती सेन्सिटिव्ह नर्व सिस्टीम आपली आतड्यामधील झालेली आहे. ती म्हणजे कधी होईल मला माहीत नाही, किती तप लागेल मला माहिती नाही, किती कठोर परिश्रम करावे लागतील मला माहिती नाही. प्रत्येकाची कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी वेगळी आहे. कॉन्स्टिट्यूशन, फिजिकल कॉन्स्टिट्यूशन वेगळी आहे. हे कधी होईल मला माहिती नाही. एनिमा आणि एरंडेल घेलं अपधर्म आहे, नाईलाज आहे. ना आमच्याजवळ सिद्ध्या आहेत, ना आमच्याजवळ त्या इंद्रियांमध्ये ती शक्ती आहे. ज्या वेळेस असा सेन्सिटिव्ह नर्व सिस्टीम होईल आणि संकल्प बलवान होईल, म्हणजे वृद्धिसिद्धी निर्माण होतील, त्यावेळेस इच्छाभेदी गोळ्या असतात आयुर्वेदामध्ये, तसं इच्छा केली बिलकुल तसं झालं पाहिजे. वृद्धिसिद्धींचा उपयोग कधी होतो? समजा तुम्ही साधनेला बसले आणि खूप त्रास व्हायला लागला, गुलाबजामुन दिसायला लागले, मसाला डोसा दिसायला लागला, व्यक्ती दिसायला लागले, काही पिक्चर दिसायला लागले, सिरियल दिसायला लागले, काय करावं अशा वेळेस? अभ्यास दिसायला लागला, केला नव्हता म्हणून. एक संकल्प केल्याबरोबर तो साफ झालं पाहिजे. मला आठवतं एकदा मी केलं होतं हा प्रयोग. कॉलेजला असताना 5-5 तास साधना होती माझी, आणि कॉलेजच्या इलेक्शनमध्ये शपथ खाल्ली होती की कॉलेज सोडून देईल मी उभे केलेले माणसं जर निवडून नाही आले. त्याच्यात आपला साधक राठोड, त्याला देवगिरी कॉलेज सोडून गव्हर्नमेंट कॉलेजला आणलं होतं. मला हा जर निवडून नाही आला तर कॉलेज सोडून देईल. आणि 2 उभे केले होते आणि तिथे दिग्गज लोक उभे होते, 2 मुली उभ्या होत्या. आणि नेमकीच माझी बासरी वन्समोर झालेली होती कॉलेजला, म्हणून मी प्रसिद्धही झालेलो होतो. पण प्रत्येकजण म्हणे तुम्ही उभा राहा, पण मी शपथ खाल्ली होती की मी उभा राहणार नाही. बाहेरच्या माणसाला आणून मी यांच्या विरुद्ध निवडून आली. साधना त्यावेळेस खूप करत होतो, प्रार्थना जगदंबेला खूप करत होतो. जगदंबे माझं शिक्षण सुटेल, तुला जर वाटत असेल मी शिकावा तर हे माझं फलित होऊ दे. अगं होतं पोरं,
त्यानंतर घटना अशी घडली की तो निवडून आला. निवडून आल्यानंतर पुढे गॅदरिंगला आम्हाला कोणी येत नव्हतं. गॅदरिंग मी सगळ्या नवीन बॅच उभा करून सगळ्या गॅदरिंग केल्या आणि मोठमोठे संगीत विद्यालयाचा सेक्रेटरी असल्यामुळे चांगले चांगले 17 ईस्टपासून सगळे लोक आणून गॅदरिंग उभी केली आहे. माझी गॅदरिंग केली आणि मधले सगळे कार्यक्रम कॉलेजचे केले. पुढचं महत्त्वाचं आहे, एकदा गॅदरिंगला मला 103 डिग्री ताप टेम्परेचर आणि शिकवायचो मीच, गाणे मीच कंपोज केले, गाण्याची ट्रेनिंग मी दिली, ग्रुप सॉन्ग बसवले आणि टेम्परेचर एवढं आलं की आता मी काय करू. डॉक्टर मुजुमदारकडे गेलो आणि डॉक्टर मुजुमदार हा मित्र होता पण जरा सिनियर होता, जो कॉलेजला लेक्चरर अंबेजोगाईला होता, आता रिटायर्ड झाला आहे. ज्याचा फोन होता बायपास सर्जरीतून मी वाचलोय, पण मला येऊन भेटले तर मी हे चरवंतर, पण त्याला शिकायचं होतं ज्यावेळेस लोकसत्तेमध्ये आपला लेख आला होता. हा डॉक्टर मुजुमदार, त्याने सांगितलं तुला देव वाचो. म्हणलं हे बघ, मला असं काहीतरी गोळ्या इंजेक्शन दे की आज रात्री मला गॅदरिंग वाजवायची करायची. तो म्हणे देव वाचो, तुला हालायचं नाही माझ्या घरून, गोळ्या देतो आणि गॅदरिंग काही नाही. म्हटलं कसं व्हावं, आपण तर गॅदरिंग नाही केली तर कसं होईल. संकल्प केला त्या दिवशी माझा ताप उतरावा आणि गॅदरिंग संपल्यानंतर येईना का पुन्हा. हे एकदम खरकन ताप उतारला, पूर्ण गॅदरिंग केली, पण विसरून गेलो की आपण टेम्पररी किल्ली दिलेली होती आणि हॉटेलमध्ये जाऊन 1 वाजता डोसा खाल्ला सगळ्यांनी मिळून, कारण खायला काहीच नव्हतं. सगळं प्रॅक्टिस घ्यायची, हे करायचं, म्हणले भूक लागली आता काय मिळालं ते खाऊ. तिथे जाऊन खाल्लं. दुसऱ्या दिवशी इतका ताप चढला, 21 दिवस मी बिमार. बाप्पासाहेबांना सांगितलं, हसले, अरे टेम्पररी होतं म्हणले, तुम्ही खाल्लं कशाला. म्हणलं आम्हाला वाटलं गेला. रिद्धी सिद्धींचा उपयोग सांगत चाललोय. आता मी फारसा करत नाही. एक काळ होता, टेस्ट एकाला बिमार पडलं, तुम्हाला सांगितलं होतं, एकाला बिमार पडला, हा बिमार पडावा आणि माझ्याकडे औषध घ्यायला यावा. अगोच की नाही पंचायत. तो बिमार पडला, तो दुरुस्त झाला नाही, नंतर माझ्याकडे आला, मी त्याला दुरुस्त केलं. पण हे असा आगाऊ उचापती करायला उपयोग नाही घ्यायचा. आपल्यासाठी समाधी ध्यानाकडे जात असताना, परब्रह्म सागरामध्ये तिकडे जात असताना, परमेश्वर प्राप्तीसाठी तिकडे जात असताना जे हर्डल्स समोर येतील त्याच्यासाठी रिद्धी सिद्धींचा उपयोग वैयक्तिक करायला हरकत नाही. लोकांच्या चमत्कारासाठी नाही, आणि उपयोग फक्त शिष्यांकरता सांगितलेला आहे. की शिष्यांना देखील शिष्यांसाठी उपयोग करायला, पण कशालाही नाही. भिकाऱ्यासारखा शिष्य कधी येऊन उभा राहत असेल की आम्हाला चढवा, असं नाही. एखाद्या वेळेस त्याचा उपयोग असतो की आता जुळतच नाही आहे त्याला, त्याच वेळेस त्याचा उपयोग आहे, नेहमी नाही. नेहमी भिकाऱ्यासारखं पात्र घेऊन जर आला, तुमचे हात ठेवा आमच्या डोक्यावर, त्याच्यासाठी नाही, तो कुचकामी आहे. आणि म्हणून वृद्धी आणि सिद्धी मिळत असतात, मिळवायच्या असतात, त्याचा उपयोग आहे स्वतःच्या जीवनात आणि शिष्यांकरता, पण चमत्कार दाखवण्याकरता नाही. नाही तर आकाशगमनाची सिद्धी प्राप्त झाली आणि तिकीट लावलं, 100 रुपये तिकीट, पहा आकाशात उडतो, नाही चालणार. तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी, ज्याला आत्मसुखाचा आनंदाचा महासागर मिळालेला आहे, तो क्षणिक सुखांच्या, विषय वासनेंच्या सुखाच्या, सांसारिक सुखाच्या मोहाच्या कांजीमध्ये कसा पडेल. अरे अमृतालाही तो ठोकरेल, कारण स्वर्गसुख नको म्हणतो, कारण स्वर्गसुख देखील क्षणिक आहे. तुमच्या त्या वर गेल्यानंतर 3 वर्ष जर तुम्हाला स्वर्गसुख असेल,
पुण्यात्मक पाप जर निर्माण झालेलं असेल तर स्वर्ग सुख मिळतं. पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे, पापात्मके पापे नरकात जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यात्मक पाप, हे पुण्यात्मक पाप स्वर्ग देतं, पण स्वर्गाचा ठेवा संपला पुण्याचा. पुण्याची पाऊटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे. अरे इंद्राला देखील खटकन खाली पडावं लागतं. इंद्राला तुमचे आमचे चिल्लर तर केव्हाच पडतील. बँक बॅलन्स संपलं की जसं बँकेत तुम्हाला कोणी विचारत नाही, 5 स्टार हॉटेलमध्ये गेले तोपर्यंत सगळे हाजी हाजी करतात, आणि पैसा संपला की हमाल देखील तुमची बॅग उचलून बाहेर ठेवत नाही. तो वेटर गेट आउट म्हणतात. तसंच स्वर्गाचं आहे. ते 5 स्टारपेक्षा अनंत पटीनं स्टार असेल एवढंच. तुमचं बँक बॅलन्स आहे तिथपर्यंत राहाल, फेकलेच खाली. पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे. ड्रेस खाल्ले जातात. चाल इंद्रा खाली आहे, गेट आउट. म्हणून स्वतःचा आत्मरंगात जे रंगले त्यांना विषय रंगामध्ये रंगू वाटत नाही, आणि म्हणून वृद्धिसिद्धींचा उपयोग ते घेत नाही. का तुकारामांनी घेतला नाही याचं कारण आहे, का ज्ञानेशांनी घेतला नाही याचं कारण आहे. आणि नकोच आहे त्यांना. काही साधकांना तुमच्या लक्षात असेल, साधनेचा रंग जर चढला ना, काही बाया येतात, काही नातेवाईक येतात, तुकार गप्पा मारतात. संसाराच्या उखाळ्या पाखाळ्या टकाळ्या, निंदा कुचेष्टा हेवे द्वावे चवीनं. तुम्ही जरी आधीनं चवीनं तो विषय चर्वित चर्वण करत असला तरी पण नंतर तुम्हाला नको वाटतं, त्याच्यात तुम्ही रममान होत नाही. एक आपली साधक अमेरिकेहून आली काल परवा. शीतल सारडा 4 तास माझ्याकडे ती बसली. म्हणजे खरं सांगू का, आता अनेक लोक येऊन भेटतात बोलतात, पण मी रमत नाही. नको वाटतं मला चर्चा करणं त्यांच्याशी, मला गोडी वाटत नाही. इकडची मस्ती आलेली आहे ना, नको वाटतं. बळजबरी बोलते. असं जर साध्या जीवनामध्ये आपलं होतं, अमेरिका सारखं स्वर्ग सुख प्रत्येकाला सांगावं असं देखील वाटत नाही, तिथे देखील अनेक दुःख दरलेत. तिनं सांगितलं. फुल असतं ना, त्या फुलाला काटेही फार असतात. आपल्याला फुल दिसतं, बरेच काटे बोसलेले असतात. आणि म्हणून माझ्यात जसं तुम्हाला वाटत नाही, आता अनेक साधकांना अगं टर नको वाटतं. ठीक आहे, साधक मिळाले आनंद येईल, पण असा पारखे येऊन काही बोलायला लागले टेम्पररी कंपनीमध्ये ठीक आहे, पण नेहमी करता नको वाटतं. तेच. आणि ज्यांना वाटत असेल ना, त्यांना अजून कंबक्तूने पीही नाही असं म्हणावं लागतं. ब्रह्मरसाचा प्याला कंबक्तूने पीही नाही, अजून लागला नाही, अजून चस्का लागलेला नाही. आणि म्हणून वृद्धी सिद्धींचं तुकाराम ज्यावेळेस म्हणतात की माझ्याकडे वृद्धी सिद्धी आहेत, पण वृद्धी सिद्धी हाणू लाथा. का येऊने आम्हा विठोबाचे पायी, वृद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. येस, माझ्या समोर वृद्धी सिद्धी उभे आहेत, पण वृद्धी सिद्धी हाणू लाथा. नकोयची मला काही, काय करायचं.
आता तुम्ही मस्तीमध्ये आहात, 103 डिग्री ताप चढतो असा योगाग्नी वाढलेला आहे, समाधी ध्यानामध्ये अगदी पहुडलेले आहेत आणि पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवलं. खाताल तुम्ही पण फार थोडं, नाही खवणणार जास्त. तुम्ही अहो किती वृद्धीशी किती 54 भोग, मिठाईवरच्या दुकानावर नाव आहेत 54 भोग, 54 वस्तू जरी आणून ठेवल्या तुम्ही म्हणता नको. तसं होतं पार सिद्धीचं, नको वाटतं त्याच्यापुढे. कारण सिद्धी सांसारिक वस्तू देतात. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ सिद्धी काही प्राकृता होती. पार्था नवल हे पाही. अर्जुना, सिद्ध महायोग्याला स्वर्ग सुखाची किंमत नाही. कोणाला पाहिजे स्वर्ग सुख? स्वर्गीचे देव इच्छिता ती सर्व, मृत्यूलोकी व्हावा जन्मामुचा. स्वर्गीचे देव इच्छिता ती सर्व, मृत्यूलोकी व्हावा जन्मामुचा. कारण मृत्यूलोकामध्ये साधना आहे, वर साधना नाही. हे जे वरच्या देवता आहे ना, त्या जर सोडल्या, कोणत्या? ब्रह्मा, विष्णू, महेश, माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता पार्वती. बाकीच्या लोकांना फारसं साधना नाही. इंद्र साधना करत नाही, वरुण साधना करत नाही, सूर्यदेव साधना करत नाही, कुठलाही देवता नाही. स्वर्गामध्ये साधना नाही. अमृत आहे, पर्या हुर, मेनका, उर्वशी, रंभा, जसं आपल्याकडे प्रीतिझंटा सध्या. पृथ्वी तलावरची प्रीतिझंटा तशी तिकडे स्वर्गामध्ये असतात. त्यांना स्वर्ग सुख नको वाटतं, किंमत नाही स्वर्ग सुखाची. कारण तिथे हे नाही, कैवल्य पदप्राप्ती तिथे नाही, समाधी सुखाचा अनुभव तिथे नाही. म्हणून त्यांना नेहमी वाटतं की आपण मृत्यूलोकात जावं, मानव देव हवा. ह्या देहाने शक्य आहे. ज्या देहामध्ये आपण खराब करून डायबिटीस करून घेतला आहे, BP आणून घेतला आहे, हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम आपण क्रिएट करून घेतलेत आणि अशुद्ध देह करून नाशिवंत करून ठेवला आहे. केव्हा जाऊ त्याचा नेम नाही, इतका खराब करून टाकला आहे. फक्त त्याच देहामध्ये आत्मसुखप्राप्ती, ब्रह्मसुखप्राप्ती आहे, स्वर्गात नाही. कारण तो चैतन्य देह असतो, त्या देहात साधना नाही. फक्त हे कॅरियर आहे साधनेसाठी, आणि हे फक्त मृत्यू लोकात मिळतं. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही. ज्यांच्या लेखणीमध्ये स्वर्ग सुख कचरा आहे, नको आम्हाला स्वर्ग. तेथ सिद्धी काही प्राकृता होती. अरे सिद्धीची काय किंमत? त्याला सामान्य वाटतात. पाक एवढे आश्चर्य अर्जुना. अरे सिद्धी असामान्य असतात, पण अर्जुना त्या महायोग्याला सामान्य वाटतात. नको. त्याच ज्यावेळेस नको वाटतं ना, त्याच वेळेस निर्माण होतात. रामकृष्ण परमहंसांनी एकदा विवेकानंदांना सांगितलं, परीक्षा घेतली. विवेकानंदा, माझ्याजवळ काही सिद्ध्या निर्माण झाल्यात,
तू मागेल ना ते सगळं देऊ शकतो. तुला स्वर्ग पाहिजे, स्वर्ग. संसाराच्या वस्तू पाहिजे, सांसारिक वस्तू. तुला काय मागायचं ते माग, मी तुला ट्रान्समिट करू शकतो, मी तुला देऊ शकतो. तुला हव्यात का? विवेकानंदांनी उत्तर दिलं, मला परमेश्वर प्राप्ती देतील का त्या सिद्धी? नाही म्हणले. संसारिक सुख तुला पाहिजे ते मिळेल, हवं ते मिळेल. जो मांगोगे मिलेगा, अल्लाउद्दीन जादू का चिराग, चिरागे चीन. नको म्हणे, मला नको, मला माझा प्रभू पाहिजे. रामकृष्ण फार प्रसन्न झाले. ठीक आहे म्हणले, आता तू पुढे सरक. बाप्पासाहेबांनी म्हणे आम्हाला सांगितलं, दिल्या नाहीत. अन्नपूर्णा सिद्धी पाहिजे आम्हाला म्हणले, पैशाची सिद्धी पाहिजे. आम्ही गप्प बसलो. मला मागायला गेले की हे देणारच नाहीत. उपयोग काय मागून? पाहिजे का म्हणले. आम्ही काहीच बोललो नाही. बोलत नाही तर मी देणार नाही म्हणले. आम्हाला माहिती आहे, मागितलं की हे गेलं आणि तेही गेलं. त्या सगळ्या खानाखुणा माहीत होत्या आम्हाला. जशा रामकृष्णांनी परीक्षा घेतल्या तशा आम्ही सगळ्या परीक्षेमधून गेलो. नाही मागितल्या, नाही दिल्या. पण म्हणले कुंजी देऊन टाकलेली आहे, ताले खोलते जाओ. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, ते तर वृद्धी सिद्धी काही प्राकृत होती. कोण विचारतो त्यांना? भगवद्गीतेचा 2 अध्याय 71 श्लोक. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः, निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः, निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति. जो पुरुष सर्व कामांना टाकून निरीच्छ, ममता रहित, अहंकार रहित होऊन पर्यटन करतो, तो शांतीला प्राप्त होतो. समगीत बाप्पासाहेबांचं या श्लोकावर, सोडून या सर्व काम, होतो निस्पृह निर्मम, निरहंकार वागतो, सदा शांती तो पावतो. माऊलींचं श्लोकामधून निरूपण, ओव्यामधून निरूपण. ऐसा आत्मबोधे तो शला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतू. हु आर द possessor ऑफ स्पिरिच्युअल कोशंट? देख आत्मबोधे तो शला. Not only intelligent quotient, not only emotional quotient, but who are the possessor? Who are the owner of spiritual quotient? ऐसा आत्मबोधे तो शला, जो परमानंदे पोखला. असा जो सिद्ध महापुरुष नक्षिकांत अंतर्बाह्य आत्मबोधाने, शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने संतुष्ट झालेला आहे. संतुष्ट, संतुष्टम सततम योगी. संतुष्ट पाहिजे. आने दो, आने दो, आने दो, देव दो दो. जसं आपण भिकाऱ्यासारखं मंदिरात गेले की करतो, हे दे, ते दे, ते दे, ते दे, ते दे. पोरगी 12वीला बसली, तिकडे पहा. माझं पोट दुखायलं, इकडे पहा. त्याचं डोकं उठलं, त्याच्याकडे पहा. त्याचा काटा काढायचा. ऐसा आत्मबोधे तो शला,
जो परमानंदे पोखला. विशेष सुखाची वासना गोडी ज्यांच्या हृदयातून निघून गेलेली, तुच्छ वाटतात, भोगत असतील, खाण्यासाठी जगत नाही तर जगण्यासाठी खातात. अन्नाचा उपयोग औषधी म्हणून घेतात. जे अन्नाचा उपयोग औषधासारखा घेतात ते कुठल्याही रोगाला बळी पडत नाहीत. आणि जे अन्नाचा उपयोग बिहारमध्ये चारा खाण्यासारखा करतात, जसं चरतायत जनावरासारखं, ते संपले. ऐसा आत्मबोधे तोषला. आत्मबोध शब्द आहे. ज्या वेळेस शरीर शुद्ध होईल, हे 27 गुण जे आहेत शीतप्रज्ञांचे, जे आत्तापर्यंत आपण वाटचाल केलेली आहे, ज्यांच्याकडे पाहिलेलं आहे, जे उदाहरणं पाहिलीत अनेक ओव्यांमधून, आता ती संपलेली आहेत, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं. आणि त्याची प्रज्ञा स्थिर म्हटलं. म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट, जे डॉक्टर गोल्बेननी सांगितलं वाढायला पाहिजे. म्हणजे 1993ला हा शोध लागला की इंटेलिजंट कोशंट वाढून फायदा नाही, तर इमोशनल कोशंट वाढला पाहिजे आणि स्पिरिच्युअल कोशंट वाढला पाहिजे. पण हाय डॉक्टर गोल्बेननी किंवा जगातल्या शास्त्रज्ञांनी अजून सांगितलेलं नाही आहे की इमोशनल कोशंट कसं वाढतं आणि स्पिरिच्युअल कोशंट कसं वाढतं. ज्याचं उत्तर आपण देतोय, आपल्या साधकांना येत आहे. आपली पोरं गोल्ड मेडलमध्ये निघालेली आहेत, पण म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट वाढला असं अजूनही समजू नका. ओन्ली इमोशनल कोशंट प्लस इंटेलिजंट कोशंट मिळून तेवढं झालं, एवढंच. ऐसा आत्मबोधे तोषला. आत्मबोधे म्हणजे अरे अखंड व्यवहारामध्ये वागत असताना जो समाधी बोध अवस्थेमध्ये अनुभव घेत असतो. टाईट रोप वॉकिंग म्हणजे तारेवरची कसरत. पडणार नाही संसारामध्ये चालत असताना. घर हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. अरे गाडा आकाशात जरी हिंडत असली तरी चित्त तिचे पिलापाशी असतं. ज्याचं चित्त अखंड परमेश्वरापाशी असतं आणि संसारात हा हिंडत असतो, एका मनाने संसारात, अंतर्मनाने प्रभूजवळ. अखंड अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड शेजारी. ऐसा आत्मबोधे तोषला. आणि एकदा ज्यांची प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार अखंडपणे ऊर्ध्वश्वास होऊन आत्मसागरामध्ये ह्या नद्या प्राण, मन, बुद्धी आणि अहंकारांच्या रिचवत गेल्या, शरणागत झाल्या आणि तृप्त होऊन जातात. तो अखंड महासागर आनंदाचा सापडल्यानंतर तृप्त होतात, संतोष मिळतो, शांती मिळते. शांती केव्हा मिळते? मागच्या याच्यात सांगितलेलं आहे. सुख कशाला म्हणतात, शांती केव्हा मिळते, सगळं आलेलं आहे, आता पुन्हा रिपीट करत नाही. ऐसा आत्मबोधे तोषला. व्यवहारामध्ये जरी वागताना दिसत असला तरी आत्मबोधामध्ये तो पहुडलेला आहे. गोपिकांसारखं, मीरेसारखं, तुकारामांसारखं, ज्ञानेशांसारखं, गौतम बुद्धासारखं, महावीरांसारखं, शुकाचार्यासारखं, शंकराचार्यासारखं दिसतायत, खातायत, पितायत, वागतायत, चालतायत, बोलतायत, पण सगळं माडीवर राहून व्यवहार करतायत. माडीवर म्हणजे आत्मबोधे आणि संतोष पावलेले, काही नको आहे मला. पण कुठल्याही साधू संताजवळ आताचे सोडून, आताचे तो करोडोचे चेक काढतात. 500 कोटी, 200 कोटी, 250 कोटी त्यांच्या फडाला पाहिजे असतं. ते सोडून काहीही जवळ नसतं.
अकिंचन, काही नको. कारण संतोष पावलेले आहेत. जब आवत संतोष धन, सब धन धुरी समान, कबीर म्हणतात. संतोष धन. पण कधी येतो हा संतोष? आत्मा सागरामध्ये प्राण मन बुद्धीनी अखंड उडी घेतलेली आणि तिथली मजा चाखायला मिळते. मग त्यांना दलिंदर विषय नको वाटतात. नको, तिथेच बरं आहे. ऐसा आत्मबोधे तो शला, तृप्त झालेला आहे. मन का शांत आहे? त्याला ते महासुख पाहिजे आणि तुम्ही छोटं छोटं त्याला देताय. हे पाय राजपाळणा, हे पाय चक्री, हे पाय मोदका कुवा. थोडंसं पाहतं पण ते रमत नाही. नको, अजून दुसरं काही आहे का? ही पाय सर्कस. हे छोटे छोटे सुखात तो रमत नाही, त्याला महासुख पाहिजे. आणि एकदा तो संतोष पावला की मग त्याला काही नकोय. ऐसा, जसं तुम्हाला पुरणपोळी आवडत असेल, पुरणपोळ्या खाईपर्यंत संतोषले आणि 4 पोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला एकदम पोह्याची वाटी आणली, खा खा खा, नको वाटतं. ऐसा का माजले का? अरे पण नको वाटतं ना. ऐसा आत्मबोधे तोषला, आत्मानंदामध्ये संतोष पावल्यानंतर आनंद सारखा उसळत असतो. जो परमानंदे पोखला, शरीर खूप खाऊन जे पुष्ट करतो तसं नाही, परमानंद मिळवल्यानंतर जो पुष्ट होतो. पुष्ट शब्द आहे. माऊलींच्या होव्याच्या किती बोलावं असं वाटतं, पण आज मला समाप्त करायचं. पोखला, परमानंदे पोखला. पोखला शब्द आहे. कुठल्याही साधू संतांचे शब्द एकदम वैज्ञानिक आहे, ज्याचा दुसरा अर्थ असू शकत नाही. कुठलाच दुसरा अर्थ असू शकत नाही. पोखला म्हणजे धष्टपुष्ट, हे खरं आहे. पण अध्यात्मामध्ये कसा पोखला जातो माणूस? परमानंदे पोखला. परमानंद शब्द आहे. विषयाचा आनंद नाही, परमेश्वर मिळाल्यानंतरचा आनंद. परमानंदे पोखला, परमात्मा स्वतः झाल्यानंतरचा आनंद. परमात्मा महासागरामध्ये प्राण मन बुद्धी अहंकार अविरत शरणागत झाल्यानंतरचा आनंद. पोखला काय होतं? हे प्राण मन बुद्धी ज्यावेळेस वर जात असते आणि ज्यावेळेस काही तास असे गेले. मी परवा म्हणालो होतो की एका मिनिटामध्ये 4च श्वास घेतल्या जातात. सध्या माझी ही स्टेज आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या वेळेस एका मिनिटात 1च श्वासही होऊ शकेल. पाहतोय मी, नंतर सांगेल नक्की. आता शिकतो सुरुवात आहे. पाहायचं किती लांबतंय. काय होतं याच्यानी? श्वास घेतले जात नाही म्हणजे मरायचं असतं का? नाही. इतका आतून कसा तुडुंब भरतो सागर मला माहिती नाही. ज्यावेळी शेखर आणि मी बसलो होतो बाप्पासाहेबांच्या समाधीजवळ, म्हणून महावीर आणि बुद्धांचे पुतळे तुम्ही पहा, दगडासारखे दाखवलेले आहेत. फुगलेले छात्या दाखवलेल्या आहेत. मारुती राय देखील हनुमंत फुगल्यासारखे दाखवतात. ट्यूबमध्ये हवा भरल्यानंतर टम. आणि मग काही काही वेळेस कर्मयोगामध्ये तुम्हाला असे अनुभव आले असतील की प्राणायामांच्या अशा प्रक्रिया होतात की अशी छाती फुगते. श्वास घ्यायचीच गरज पडत नाही. मला जी क्रिया होते ती मी करून दाखवली. अशी फुगते जशा नसा तुटून जातात की काय.
इतकी शक्ती आल्यासारखी वाटतं आता असा हा टेबल उचलून असा फेकून द्यावा कुठे, इतकी शक्ती येते अंगामध्ये. पोखला इतकी शक्ती येते चालण्याकरता, बोलण्याकरता, पाहण्याकरता वाटतं. म्हणून एकदा स्वामी रामतीर्थ म्हणाले होते, म्हणजे ते फेकू शकतात असं घेऊ नका. अरे हा सूर्य आहे ना, हा चेंडू सारखा उचलून फेकावा असा वाटतो. किती शक्ती येऊ शकते अंगात, फिजिकल पॉवर. हा सूर्य चेंडू सारखा फेकून द्यावा वाटतो. म्हणजे असं येतं, ताठ होते शरीर, डोळे वटारले जातात, प्राण कोठा एवढा तुडुंब भरल्या जातो अंगात की श्वास घ्यायची गरजच पडत नाही. परमानंदे पोखला, याला पोखणे म्हणतात. पण परमानंद झाला असेल तर भोजनानंदे पोखला असं वर्णन नाही. ऐसा आत्मबोधे तुशला, आत्मबोध प्राप्त झाल्यानंतर संतोष येते की आता काही इच्छा शिल्लक राहत नाही. संतोषला नको आता पुन्हा काही, बस. जो परमानंदे पोखला, आणि आत्मबोध मिळाल्यानंतर शक्तीचं उद्बोधन, परम आनंद प्राप्ती होते. प्रसन्नता आणि आनंद असं चारी ध्येयामधून झळकू लागतं. प्राणांचा प्रवाह एवढा साठवला जातो की पोखला पुष्ट झाला. मारुतीराईने उड्डाण केलं आणि आकाशगमन ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस शरीर तर फुलासारखं हलकं झालं पाहिजे आणि साधना एवढी प्रचंड पाहिजे, देह हा फुलासारखा झाला पाहिजे उडायला. नाही तर 1 क्विंटल वजं घेऊन चालता येत नाही. आणि हे क्विंटल जाणार का वर? काय वजन आहे? 1 क्विंटल 30 किलो, 1 क्विंटल 40 किलो. आता हे वर कसे उडणार? हात धसू शकतात खाली, उडणं शक्य नाही. एकदम पाखरासारखं पाहिजे सगळं. तर त्यावेळेस अशी ट्यूबमध्ये हवा भरल्या जाते, एवढा प्राण खेचल्या जातो की उडाला. गुब्बारा जसा असतो ना, जसा गुब्बारा उडतो ज्यावेळेस फुगा असा फुगतो तसं शरीर फुगतं असं म्हणतात. पण त्यावेळेस परमेश्वराचा परमानंद असतो, एक प्रकारचा समाधी बोधामध्ये असतो. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला ओळख तू. तिथे तुम्हाला अध्यात्मांक, स्पिरिच्युअल कोशंट, ऋतुंभरा प्रज्ञा किंवा प्रज्ञा सुरू होऊ शकते. प्रज्ञा स्थिर होते, बुद्धीची स्थिरता, मनाची अखंड स्थिरता, परमानंदाची प्राप्ती आणि दैवी शक्तीचं तेज ज्यावेळेस बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतं आणि प्रज्ञा जन्म घेते, त्याच वेळेस स्पिरिच्युअल कोशंटची आशा करा. आणि त्यावेळेस उपजत ज्ञान प्रगटतं, ॲक्वायर्ड ज्ञान नाही. मिळवलेलं ज्ञान, ॲक्वायर्ड केलेलं ज्ञान, संपादित केलेलं ज्ञान हे तुमचं स्किल आहे. इंटेलिजंट कोशंटने होण्यासारखं आहे. पण स्पिरिच्युअल कोशंटमध्ये निर्माण झालेले माऊली कुठे शिकले हो? आज शिकलेलं लक्षात राहत नाही, ते आपले साधक झालेत. काय करावं? वाचतो पण लक्षातच राहत नाही. केव्हा मला कळणार बरं ज्ञानेश्वरी? मेल्यावर. स्थिर प्रज्ञ भला, त्याला स्थिर प्रज्ञ म्हणतात, प्रज्ञावान म्हणतात. आता कोणालाही प्रज्ञावान, हे प्रज्ञावान आहेत. प्रज्ञेची वान म्हणजे प्रज्ञावान असा अर्थ घ्यायचा. प्रज्ञावान, स्पिरिच्युअल कोशंट ज्याला म्हणता येईल. गुलाबराव महाराज जन्मांध होते, पण कुठलंही पुस्तक त्यांच्या पुढे आलं असा हात जरी फिरवला सगळं त्यांना पाठ होऊन जात होतं.
आणि कुठल्या पेजवर काय भाग आहे तो सांगत होते, फक्त हात फिरवायचे. सूरदासांचं देखील तसंच होतं. दॅट इज स्पिरिच्युअल कोशंट. अरे ज्ञान निर्माण होतं, ज्ञान ॲक्वायर होत नाही, निर्माण होतं. निर्माण म्हणजे निर्मिती म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट. ॲक्विजिशन म्हणजे इंटेलिजंट कोशंट. मिळवणे इंटेलिजंट कोशंट. टिकून वाढणे इमोशनल कोशंट. आणि ज्ञान निर्माण होणे स्पिरिच्युअल कोशंट. ऋतुंबरा प्रज्ञा योगे या उमले, शोध बोध भले आप होती. बाप्पासाहेब म्हणतात, ऋतुंबरा प्रज्ञा योगे या उमले, शोध बोध भले आप होती. आपोआप शोध लागतात. सायंटिस्टना शोध लागलेले आहेत का शोध लावतात, आधीच माहिती असलं पाहिजे. आज डिक्लेरेशन आहे यांचं, असं नाही. तोची स्थिर प्रज्ञ भला ओळख तू. अर्जुना, तो स्थित प्रज्ञ आहे, तो सिद्ध पुरुष आहे, असं तू ओळख. तो अहंकाराते दबडुनी, सकळ काम सांडुनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. काय वाक्य आहे, गोड बोवी. तो अहंकाराते दबडुनी. किती स्पिरिच्युअल कोशंट वाढला. कॉम्प्युटर, विश्व कॉम्प्युटर झालं निर्मितीचं, शोध बोध ज्ञान प्रगटण्याचं, तरी अहंकार त्याला शिवत नाही. फुग्गीर दोडक्यासारखा चालत नाही. भगवान शंकराचार्य काशीच्या पंडिताला जिंकून, विशेषतः कोणाला जिंकलं सांगा, मंडन मिश्र. मंडन मिश्र आणि सगळ्या हिंदुस्थानच्या विद्वानांना जिंकून सगळे शिष्य असे फुलून चालत होते. शंकराचार्य इतके नव्हते चालत तितके हे असे छाती फुगून चालत होते. क्या बात है, हमारे मास्टर क्या है. असं चालत असताना एकदा समुद्रात तीरावर ते चालतायत. एकाने सांगितलं, गुरुजी किती तुमचं ज्ञान आहे, एवढं अगाध ज्ञान आहे तुमचं, आज हिंदुस्थानमध्ये कोणी तुमच्यासारखं नाही. अरे भगवान व्यासांनी ज्यांची पृथ्वीची शंकराचार्यांच्या कॉग्निझन्स घेतलेला आहे, नोंद घेतलेली, सांगितलं होतं, आता नको पुन्हा तो सांगायला. तर शंकराचार्याला की ज्यावेळेस चालत असताना त्यांना विचारलं, तुम्ही किती विद्वान असेल, किती विद्वत्ता आहे तुमच्याजवळ, आता काही ज्ञान शिल्लकच राहिलं नसेल, किती आहे तुमच्याकडे, असं सहज विचारलं. काउंटिंग. समुद्र किनाऱ्यावर ते चालत असताना तिने एक वाळूचा खडा घेतला छोटा. म्हणाले, रेती किती आहे ह्या समुद्रामध्ये. बापरे म्हणाले, प्रचंड आहे समुद्र किनाऱ्यावर ते बाहेर सगळीकडे. तर माझ्याजवळ एवढाच कण आहे म्हणले. म्हणजे ज्ञान जर या समुद्रा एवढ्याच्या रेती एवढा असेल तर माझ्याजवळ फक्त एवढा कण आहे. ऐस तो अहंकारा ते दवडुनी. अरे ज्यांची योगाग्नी एवढा झाल्यानंतर पूर्ण इंद्रियामधून ज्यावेळेस अहंकारांचे परमाणू जिरतात, मुरतात आणि वैराग्य निर्माण होतो, पॅरलाइज्ड बॉडी होते, पूर्ण इंद्रिय सेन्सेशन लेस स्थितीमध्ये असते, वैराग्य पूर्ण अवस्था प्राप्त झालेली असते, त्यावेळेस अहंकार शिल्लकच राहत नाही. म्हणून मी 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 हा भागच जातो, काहीच वाटत नाही. अरे एवढं मोठं साहित्य लिहून तुकाराम म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत. माझ्या बळावर मी बोलत नाही. कृपा सखावंत वाचा त्याची, आपुलिया बळे
नाही मी बोलत कृपा सखावंत वाचा त्याची वाचा आहे आणि माझं काय पाहून येतच नाही मी आणि अभ्यासही नाही. सायखड्याचे बाहुले चालविल्या सूत्राचेणी चाले ऐसा दावित बोले स्वामी तो माझा. भगवान ज्ञानेश्वर देखील स्वतःविषयी असंच मानतात. साई खड्याचे बाहुले म्हणजे कठपुतली. कठपुतली शब्द तिकडचा आहे, आपल्याकडचा साय खड्याचे बाहुले. सूत्रधार जसा नाचवतो तशी बाहुली नाचते. चालविल्या सूत्राचेणी चाले ऐसा दावित बोले स्वामी तो माझा. अरे माझे गुरुदेव हे स्वामी जे बोलवतात ना ते मी बोलतो, मी फक्त बाहुल आहे, कठपुतली. तो अहंकारा ते दवडुनी. आणि खरी गोष्ट आहे, त्याचं कारण असं की याच्यातनं काय बाहेर येईल माहिती नाही, कोणता विषय येईल आणि काय सांग. अनेकदा मला असं वाटतं की मी हे बोललो का माझ्याच कॅसेट ऐकल्यानंतर. आपली नाही आहे ती शक्ती. आणि अनेक आता आपल्या साधकांमधले प्रवचनकार म्हणतात असा धोधो प्रवाह वाहतोय. तुमचे निलिमा वाघमारे, सुजाता भंडारे, अनिता कड पुणे, ह्या सगळ्या म्हणतात कसा धोधो वाहतो प्रवाह आम्हालाही कळत नाही. सायखड्याचे मात्र अफाट प्रेम पाहिजे. थोडाही अहंकार शिल्लक असला की उजेड येत नाही. तो अहंकारा ते दवडुनी सकळ काम सांडुनी. सकळ काम, सगळ्या वासना, सगळ्या कामना, कशाच्याही कामना सोडल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे ऊर्ध्वश्वास झाला तरही शक्य आहे. अखंड ऊर्ध्वश्वास ज्याच्यामध्ये प्राण, मन आणि बुद्धी आणि अहंकार वरच जातोय. विचरे विश्व होऊनी विश्व माझी. तो विश्वरूप होतो, विश्वघर होतो आणि विश्व संचार करतो. मोदीजी महाराज हा देह इथे ठेवून तिन्ही देहाने कैलासामध्ये निघून जात होते, स्वर्गामध्ये निघून जात होते. तो तेथे ठाई बैसला, तो एके ठाई बैसला, परी सर्वत्र तो गेला. वा, हा अनुभव आहे. तो एके ठाई बैसला, परी सर्वत्र तो गेला. तो असे ओ विश्व जहाला अंगेची तो. इथे बसून स्वर्गात इंद्रचंद्र वरून काय करतायत याचं वर्णन मोदीजी महाराज आपल्या गुरूंचे गुरु बाप्पासाहेबाला सांगत असत. आज भगवान शंभू आता काय करतायत, माता पार्वती आता काय करते. तो एके चिठाई बैसला, पुढे परी सर्वत्र तोची गेला, सर्वत्र गेला. तो सकळ काम सांडुनी. म्हणजे अहंकार संपला पाहिजे, म्हणजे शरीर तुमचं पॅरलाइज बॉडी झाली पाहिजे नेहमी करता, आणि इंद्रियांना जाग करायचं आणि मग आपलं व्यवहार करून घ्यायचे. आणि पुन्हा तो व्यवहार संपला, इंद्रिय पुन्हा लीन, कासवासारखं, जे मागे वर्णन आलंय कासवाचं. विचरे विश्व होऊनी विश्व माझी. विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. विश्वची माझे घर, माऊलींचं वाक्य आहे 6व्या अध्यायातलं ओव्या.
आणि रामदासही म्हणतात, घालोनी आकडेच अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडा हुनी जाड. विचरे विश्व होऊनी विश्व माझी. विश्वसंचार करतात ही ऋषीमुनी. पण कुठलेही ऋषीमुनी कुठेही जात होते. अरे तुकाराम देखील सदैव वैकुंठ गमन करून गेले. विश्वाकार झालेले ते, विश्वमय झालेले आहेत, विश्वरूप झालेले आहेत आणि म्हणून विश्व संचार करू शकतात. कोणत्याही लोकात ते जाऊ शकतात. पण तसा देह बनवला पाहिजे. बरं, हा देह गुप्त करता आला पाहिजे, त्यानंतरच विश्व संचार होऊ शकतो. आणि पुन्हा प्रगट करता आला पाहिजे. अरे इथं डायबिटीसच जात नाही, BP जात नाही, अस्थमा जात नाही,